बाबा, तुमच्या लेकीने आणि तिच्या सर्व सहकाऱ्यांनी इतिहास घडवला. केवळ सांगलीकरच नाही तर प्रत्येक भारतीयांना त्यांचा अभिमान आहे, अशी भावना राज्याचे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री आणि सांगली जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रकांत दादा पाटील यांनी आज व्यक्त केली. महिला विश्वचषक स्पर्धेच्या अंतिम सामन्यात टीम इंडियाने दक्षिण आफ्रिकेला नमवत ऐतिहासिक विजय मिळवला. आज टीम इंडियाचे उपकर्णधार आणि सांगलीची कन्या स्मृती मानधनाच्या घरी जाऊन तिच्या आई वडिलांचे विशेष अभिनंदन केलं. यावेळी जिल्हाधिकारी अशोक काकडे देखील उपस्थित होते. आपल्या भावना व्यक्त करताना पालकमंत्री चंद्रकांत दादा पाटील म्हणाले की स्मृती मानधना आणि तिच्या सर्व सहकाऱ्यांनी विश्वचषक जिंकून इतिहास घडवला. त्यामुळे प्रत्येक भारतीय अभिमान व्यक्त करत आहे. या मुलींच्या कामगिरीमुळे ग्रामीण भागातील प्रत्येक मुलगी आकाशाला गवस निघालेल. त्यांनी पाहिलेली स्वप्न पूर्ण करण्यासाठी प्रयत्नांची शर्त करतील आणि यातून देशाचं नाव लौकिक वाढवतील, असा विश्वास यावेळी व्यक्त केला. गुणवत्ता केवळ मोठ्या शहरात असतं असे नाही, हे स्मृती दिदी मानधनाने सिद्ध करून दाखवलं की सांगलीसारख्या छोट्या शहरात राहूनही जर माझं नशीब असेल आणि माझी मेहनत घेण्याची तयारी असेल तर मी आकाशाला सुद्धा हात लावू शकते, हे तिने सिद्ध केलं. आणि जवळजवळ त्या टीमच्या प्रत्येकाचा जो परिचय आला, म्हणजे कॅप्टन सुद्धा हरियाणातल्या एका छोट्या गावचे, प्रयत्ने रगडिता वाळूचे कडा त्यातून निघे तेल, म्हणजे प्रयत्नाने वाळू जरी रगडली त्यातून तेल निघतं, असं आपलं वाक्य हे स्मृती दिदीने खरं केलेलं आहे. आज अतिशय सविस्तर तिचा परिचय मी वाचला आणि मी थक्क झालो की ज्या प्रकारची ती ज्याला म्हणता येईल आपण प्लेअर आहे आणि प्रामुख्याने रन्स मधले तिचे जे विक्रम आहेत ते या वयामध्ये जर ही स्टेज असेल तर अजूनही तुला खूप आयुष्य आहे. ज्या दिवशी रात्री मी स्वतः घरी, माझ्या काही मर्यादा आहेत की रोडवर जाऊन सेलिब्रेट करायचे, बिकॉज आय एम मिनिस्टर, पण मी घरी रात्री निकाल लागेपर्यंत जागा होतो आणि पहिला फटाका वाजला आमच्या कोथरूडचा, म्हटलं की जिंकलो. मी लगेच टीव्ही लावला, सोशल मीडिया पाहिला, पण तोपर्यंत मला बघण्याचं धाडस होत नव्हतं की काय होतं. तर हा एक जागतिक विक्रम या मुलींनी केला, महिलांमधला वर्ल्ड कप जिंकला आणि अक्षरशः म्हणजे या बाबतीत आपल्या देशाचं मानलं पाहिजे की एरवी आम्ही एकमेकांची वाटू, पण अशा राष्ट्रीय सन्मानाच्या वेळेला आम्ही सगळे एकत्र, सारे लोक रास्ते बघतो, सारे लोक फटाके बोलतो, सारे लोक मिठाई वाटले. असा दिवाळीनंतरची दिवाळी करण्याचा या महिला संघाची उपकप्तान स्मृती दिदीने आम्हाला सगळ्यांना संधी दिली. तिच्या घरी मी आलो आहे, पण ज्या आईवडिलांनी तिला मोठं केलं, कारण आणि तिला पण बहुधा त्याची किंमत आहे, त्या आईवडिलांना भेटण्यात आम्हाला जास्त इंटरेस्ट होता. खूप अभिनंदन, खूप शुभेच्छा. महाराष्ट्राचे सर्वमान्य दैनिक समर्थ गावकरी अहमदनगर, पुणे, नाशिक, जळगाव, धुळे, नंदुरबार, सोलापूर, कोल्हापूर, सांगली, सातारा, मुंबई, ठाणे, पालघर, रत्नागिरी, रायगड, सिंधुदुर्ग, नांदेड, उस्मानाबाद, बीड, औरंगाबाद, नागपूर, गडचिरोली, भंडारा, गोंदिया, अकोला, यवतमाळ, बुलढाणा येथून एकाच वेळी प्रसिद्ध होणारे एकमेव दैनिक, सर्वसामान्य जनतेचे खुले व्यासपीठ. संपादक आहेत विश्वासराव आरोटे. मोबाईल नंबर आहे 9423 38 85 08. दुसरा मोबाईल नंबर 9423 46 72 72. तिसरा मोबाईल नंबर 75 88 15 0001. वेबसाईट आहे sgavkari.com. मेल आयडी आहे aklgavkari@gmail.com.